नमस्कार, चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर पटकन सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन देखील दाबा। फोटोत बघितल्याप्रमाणे आज आपण बनवणार आहोत रिकाम्या बॉटलपासून प्लांटर। मी इथे वापरलेली जी बॉटल आहे तिला 4 बाजू आहेत, त्यामुळे मी एक ठराविक उंची खालच्या बाजूने सोडली आहे माती भरण्यासाठी। वरच्या बाजूला मी झरोक्याची खिडकी आखून घेतली आणि चारही बाजूनी अशा खिडक्या कटरच्या साहाय्याने कापून घेतल्यात। तुम्ही जर गोल बॉटल वापरणार असाल तर तुम्ही 4 खिडक्या करण्याची गरज नाही। गोल बॉटलच्या अंदाजाने तुम्ही 3, 2 अशा खिडक्यांची संख्या ठेवू शकता। खिडक्यांचा आकारही तुम्ही त्रिकोणी, चौकोनी तुम्हाला जसा हवा तसा ठेवू शकता। ब्रशच्या साहाय्याने ॲक्रेलिक रंग प्लास्टिकच्या बॉटलवर नीट लागत नाही, म्हणून मग तो स्पंजच्या साहाय्याने लावणं गरजेचं आहे। आपण ज्या खिडक्या केल्या आहेत त्यातून एखादी काडी आडवी घालून तो रंग व्यवस्थित वाळू द्यायचा आहे। तुम्हाला जर वाटलं की रंग नीट लागलेला नाहीये तर तुम्ही या वाळलेल्या रंगावर परत अजून एक कोट घेऊ शकता। डेकोरेशन कसं करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर आहे। डेकोरेशन न करता सुद्धा या बॉटल खूप छान दिसतात। खिळा गरम करायचा आहे म्हणून मी पकडमध्ये तो पकडलाय, त्याचं टोक गरम केलं की मग खालच्या बाजूने आपल्याला 4 छिद्र पाडून घ्यायचे, जेणेकरून झाड लावल्यावर आपलं जे जास्तीचं पाणी आहे ते नीट वाहू शकेल। इथे मी वारली पेंटिंग करते, मला वारली पेंटिंग खूप छान येत नाही। तुम्हाला सुद्धा जे डेकोरेशन करणं योग्य वाटतं ते करा। आरसे लावायचे असतील तर आरसे लावू शकता, रेडीमेड कुठले स्टिकर असतील किंवा कुंदन वर्क तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। आपलं हे काचकाम झालं की वरच्या बाजूला सुद्धा मी झाकणाला एक छिद्र केलंय, त्यातून दोरी ओवणार आहे। इथे मी हा नाड्याचा दोरा वापरते, तुम्ही सुतळी सुद्धा वापरू शकता। आता गाठ मारताना आपल्याला मध्ये एक खिळा आडवा घालायचा आहे, कारण जेव्हा आपण ह्या झाडामध्ये म्हणजे या प्लांटरसाठी माती घालू तेव्हा त्या मातीच्या ओझ्याने कदाचित ती गाठ बारीक होऊन छिद्रातनं बाहेर निघून येण्याची शक्यता असते। तसं होऊ नये म्हणून मग आपण आडवा खिळा घालतो आहे तिथे। आता बघा, या बॉटल रिकाम्या सुद्धा डेकोरेशन म्हणून खूप छान दिसतात। दिवाळीच्या वेळेस जर तुम्ही या रिकाम्या बॉटल्समध्ये लाइटिंग टाकलीत तर ती खूप छान डेकोरेशन असं होऊ शकतं, किंवा आपल्या रूममध्ये आपल्याला एखादा कोपरा जर असा छान डेकोरेट करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। मी ह्याच्यामध्ये खालची जी खास जागा ठेवली होती त्यात माती भरली आहे आणि मनी प्लांट्सचे रोपं लावलेली आहेत, आणि या कमी मातीत सुद्धा मनी प्लांटचं रोप खूप छान येतं, ते दिसायला पण खूप छान दिसतं। व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा, आनंद पसरवा। धन्यवाद।